जय. तिकीट आहे इथं, रोपवे आहे. वाटतंय मस्त वाटतंय ना. रोपवे मध्ये बसताना कसं वाटेल? मस्त का, छान दिसतोय. कारण रोपवे मधनं वरती चालू ना आम्ही. ही रायगडाची मागील बाजू आहे. रोपवे केबल कारने 4 मिनिटांमध्ये आलात. वरती कधी बसताना, आपल्या दरबारामध्ये बसताना तरी पायामध्ये जोडे घालत होते. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. चाललंय कुठं? बीच काय तुला बोला 800 रुपये दर सगळीचे का भवानी आहे म्हणून 1250 सगळी ना? सगळी गण तुला भवानी. आता सात मावशी सांगते बघ कशी. हे दोनच दिवस पकोड ना. मग थोडं अजून थोडं 2-3 घे, 2-3 घे. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. हाय गाईज, नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जास्त करून आम्ही अजून फिरलो नाही. मागे गेलो आम्ही वैष्णवदेवी वगैरे, कटरा वगैरे करून झालो. तर फ्रेंड्स फॅमिली आमची नवीन टूर निघले ती आपल्या रायगडवर जाणार आणि नंतर तिथून आम्ही बीच वगैरे करणार असं काही बोलतात ते. तर फ्रेंड्स लोक बसल्यात. इथे CNG भरली आणि मागे दिसतो अन्नपूर्णा नागोठणे. या ठिकाणी आम्ही स्टे केला थोडासा, म्हणजे खाण्यासाठी. तर इथे चहा वगैरे घेतात. तर पाहूया आपण आतमध्ये. हे मी आमचा पूर्वांश आणि यो मीत दादा आमचा, आणि इथे बसलेत आणि इथे लेडीज बसलेत. ही बच्चा पार्टी गप्पा गोष्टी चालल्यात. काय बोलता, झालं चहा वगैरे? हे आमचे मेन कार्यकर्ता, आमचे पिकनिकचे मेन मेंबर आहेत. त्यांनी आमचा सपोर्ट करतात. आणि हा मिट्टू दादा आणि त्याचे धनंजय पाटील आणि हा भाऊ शेंद्रे, हा आहे सागर साडेकर आणि हा आहे जितू साडेकर, पूर्वांश, स्वरूप. आणि आता चहा आलेला आहे एकतरी मातून. उत्कृष्ट नाश्ता अन्नपूर्णा हॉटेल अन्नपूर्णा आहे. याचं उत्तम टेस्ट आहे. मिसळ इथं फेमस आहे, 1 नंबर मिसळ लागते. आता चहा पण घेतो. आसपास आता नागोठण्याची इथं आलोय. तर इथं आम्ही पण CNG टाकतोय आणि आमचा मास्टर राकेश सार्डेकर चढलाय मॉल काढायला. हे बघा जांभळे आणि महत्वाचं जे मॉल दिसतंय. तर मॉल कुठे आहे? मॉल आता जांभळं काढल्यात. नीट हातात घे. आणि आता जांभळं काढलेलं आहे आणि मॉल आम्हाला दिसलाय बघ. मुलं एन्जॉय करतात बघा. हा लाटा काढलेला आहे, मधमाशी काढलेली आहे. मधमाशी नाही, याला काय बोलतात? मॉल. तर आता आमचा राकेश सार्डे उतरत आहे. आम्ही इथे कुठे आलो रे भाऊ? चिकनीला आलो. चिकनी नागोठण्याची इथं चिकनी काय असं आहे. तर आम्ही राकेश सार्डे का आमच्या मॉल वगैरे काढला. आता आम्ही जात आहोत आमच्या CNG पप्पाकडे. मॉल काढलाय पण यात काहीच नाही, मदत नाही भेटली. यांचा प्लॅन चाललाय कशा उड्या काढायच्या, कशा काय करायचं, कुठे जायचं प्लॅन नियोजन चाललाय सध्या. आणि इथे बोललं तर आता आम्ही पहिला रायगडावर जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेणार, गडावर जाऊ. मस्तपैकी नंतर आम्ही येणार, जेवणार आणि नंतर आम्ही बीचकडे रवाना होणार. तर आता सगळे निघत आहेत, लेडीज वगैरे आल्यात, CNG भरली. आणि आता चला, तर आम्ही जातो. आता कुठला दृश्य दाखवत नाही, डायरेक्ट आम्ही रायगडावर जाणार आणि दाखवतो. बसा. स्वराज्याची राजधानी किल्ला रायगड प्रवेशद्वार. आता मी एंट्री करत आहात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. बोला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. व्हेरी गुड. छत्रपती शिवाजी महाराजांचं
जयघोष करून आम्ही आता चाललो आहोत. आता फक्त किती 20 किती किलोमीटर असेल 20 किलोमीटर. आता हे बघा 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 हा स्वरूप आहे. हा स्वरूप अरे आता ही पुढं गाडी चालली आमची एक. यामध्ये लेडीज लोक बसल्यात आणि आता आम्ही पोहोचू 20 किलोमीटर मध्ये. आता चाललो असते असते जयघोष करीत महाराजांचं गडावर चालू आम्ही. चला तर आम्ही आता जाऊया. खूप उत्साहामध्ये किल्ल्यावर प्रथमच चाललो आणि प्रथमच फ्रेंड्स फॅमिली चाललो होतो आम्ही. तर आता आम्ही किल्ल्यावर जायची खूप दिवसापासूनची इच्छा होती. महाराजांचं दर्शन घ्यायचंय किल्ल्यावर जाऊन आणि मुलांना सुद्धा आमच्या दाखवायचं आहे की आपल्या महाराजांचा इतिहास हा आपल्या मुलांना पण समजला पाहिजे. त्यांना कळलं पाहिजे की आपले महाराज कोण होते. आपल्या महाराजांनी स्वराज्य असं कसं निर्माण केलं ते आपल्या मुलांना सुद्धा समजलं पाहिजे. त्यासाठी आम्ही त्यांना किल्ले रायगडावर घेऊन चाललो आहोत आणि तिथं त्यांना आम्ही पूर्ण जे ती आम्हाला माहिती आहे आणि तिथे पण आम्हाला जी माहिती समजेल ती आम्ही आमच्या मुलांना सांगण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्यांना आपला इतिहास महाराष्ट्राचा इतिहास समजला पाहिजे. पाहू शकता इथलं आपण दृश्य खूप निसर्गाने भरलेलं आहे. पावसाचं दृश्य आता पाहू शकतोय. चला तर आपण आता जाऊया डायरेक्ट गडावरचं आपण दृश्य चला मित्रमंडळी चला पाहू. आता आम्ही आलो आहोत तिकीट काढण्यासाठी आणि तिकीट नावं वगैरे लिहिले आहेत. टोटल 12 5 17 जणांचं. तर इथं लागल्या लाईनला तिकीट आहे. इथं रोपवे आहे. आम्ही पुण्यापासून 2 तास झाले लाईनीला लागलो होतो. फायनली तिकीट निघले आहेत. आता रोपवेसाठी वेटिंगवर आलेत मित्रमंडळी आणि इथं तिकीट घेतोय. आता आम्ही रोपवेमध्ये जाणार वरती महाराजांच्या गडावर बसल्या तिथे. आता लेडीज पुढे जातो. हे मी तिकडे कर मी बसल्या आता बसल्यात पोरं वगैरे. ए हाय आता आतमध्ये आम्ही तिकीट काढून एंट्री केले. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळं कसं कसं काय कारकिर्दी आहे कीर्ती काय केले ते दाखवलं तिथे. खूप छान असं केलं. सोळा ते 18व्या शतकात वापरलेले तलवार ते पाहू शकतो. जाण्याचा मार्ग. आता आम्ही बाहेर निघलोय आणि आता जाणार आम्ही रोपवेमध्ये. चाललाय रोपवेमध्ये बसायला. तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे पाहू शकता. 12 ते आम्ही थोडं धरून वाटतंय. मस्त वाटतंय ना. रोपवेमध्ये बसताना कसं वाटेल. मस्त का आहे का. इथं मस्त वेटिंगला आहेस. आता गेली आता आमची येईल. आता फायनली आम्ही रोपवेमध्ये बसलो आहे. सगळ्यांच्या मनात धाकधुकीत चालले कसं काय चढायचं कसं काय. पण नाही महाराजांचं नाव घेऊन आम्ही जाऊ गडावर. आणि सगळे आमची फॅमिली बसले त्यांची फॅमिली आणि तिकडे पण बसतात सर्वजण. फॅमिली सर्व मागे आहेत. हां चला आता तर आमचा प्रवास चालू होतोय गडावर. तर जातो. चला काय रे हुशार. हे हुशार त्याला काहीच वाटत नाही. तो प्रिय
सुंदर नजारा दिसतोय आपल्याला रोपवे मध्ये, पाहू शकतोय. नजारा खूप छान दिसतोय कारण रोपवे मधनं वरती चालू ना आम्ही. चला आता आम्ही फायनली गडावर पोहोचलोय रोपवे मध्ये. काही काना भीती वाटली, काही कानी स्ट्रॉंग आहेत, तर सर्व फॅमिली आलेले आहेत. चला या 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 या. चढलो, जाम दम लागला. रोपवेने आली. तर आता आम्ही सर्व दृश्य पाहू. राष्ट्रमाता राजमाता जाऊन नतमस्तक होऊन मी माझ्या माहितीसाठी सुरुवात करणार आहे. त्या अगोदर माझी मी ओळख करून देतो. माझं नाव अक्षयजगन अवकीरकर. या रायगड किल्ल्यावरती 5 वर्षापासून मी गाईड काम करत आहे. आज रायगडावरती तुम्ही आलात, ही रायगडाची मागील बाजू आहे. रोपे केबल कारने 4 मिनिटांमध्ये आलात. हा रोप्याचा प्रकल्प आता बनवलाय 1996 साली. रोपे पूर्वी नव्हता. 100 पायऱ्या चढलात. 2007 मध्ये पायऱ्या बनवल्या. रायगडावरती चढून यायचं म्हटलं तर समोरून 2300 पायऱ्या बघा. ती समोरची बाजू ही रायगडाची मागील बाजू आहे. रायगडाला 4 दिशा आहेत. आपण ती रायगडाची दक्षिण बाजू, इकडे कालकाईचा खालगा येतो. हा रायगडाच्या समोरच्या बाजूला दिसतो डोंगर, ही रायगडाची पूर्व दिशा आहे. इकडे भवाडीचा काढा येतो. काही सर्वजण तुम्ही रोपे ना वरती, हाच काढा हिरकडीचा काढा बघा. याच काढातून आपली माता आपल्या लेकरासाठी उतरली, परंतु बुरुज रायगडाच्या पश्चिमी दिशेला येतो. पूर्व दिशेला भवाडीचा काढा, उत्तर बाजूला टकमकतो. ही 4 दिशा रायगडाला येतात. आजूबाजूला तयारीच्या रांगाडे भेटलेला आहे, पण कुठलाही डोंगर रायगडात टच जॉईंट नाही आहे. रायगड एक सेपरेट डोंगर आहे. याचं पूर्वीचं नाव होतं रायरीचा डोंगर. आज आपण याला काय बोलता, रायगड किल्ला म्हणून बघा. हा एक डोंगर होता आणि डोंगर महाराजांच्या ताब्यात याच्या अगोदर जावलीच्या चंद्रावरच्या ताब्यामध्ये होता. त्यांना महाराजांनी प्रेमाचं पत्र बनवलं की आपण दोघे मराठी आहोत, दोघे मिळून हिंदू व स्वराज्य निर्माण करू. पण मोरे फार गर्विष्ठ होता. राजाने जबाब दिला की तुम्ही केव्हा झालात राजे, आम्ही खरे राजे आहोत, आमच्या सोबत तुम्हाला एक विद्या खेळावं लागेल. मग प्रतापगडाच्या पायथ्यापाशी विद्या झाला आणि त्या विद्याच्या तहामध्ये मोऱ्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे मारला गेला. मग जावलीचे मोरे भीतीपोटे आपल्या राजाला शरण आले. डोंगर ताब्यामध्ये घेतला. महाराजांनी जिंकल्यानंतर डोंगरावरती काय 8 राण्याची नाव ऐकवतो. सई स्वैरा, सबुना काशी, गुणवंता पुतला, सकवार लक्ष्मी, अशा महाराजांच्या 8 राण्या. 8 राण्या करण्याचा हेतू एवढं होता की राजांसोबत सैन्यबळ कमी होता. आपल्या राजाने नामवंत सरदारांच्या मुलीशी लग्न केली. म्हणजे विचारे मोहिते, गायकवाड, शिर्के, निंबाळकर, जाधव, पालघर, इंगले ही मोठी घराणं आपल्या सोबत आली तर आपलं स्वराज्य 8 पटीने वाढेल. यातून आपल्या राजाने 8 लग्न केले बघा. काही सर्वजण तुम्ही बसलाय ना, हा राणीचा हॉल आहे. मागचा चबुतरा राणीचा बेडरूम आहे. आतमध्ये गेला तर रूमच्या आतमध्ये तर 400 वर्षापूर्वीचं टॉयलेट, बाजूला खिडक्या, विंडो त्या हवा येण्यासाठी. आता आपण फॅन किंवा एसी वापरतो, त्यावेळी नव्हता. मग त्यातून थंड हवायची. आता खालच्या बाजूने असं बघून या आपण पुढच्या पॉइंटला पाहतोय माझ्या समोर हा होळीचा ग्राउंड आहे बघा. इथे होल्या पेटल्या तर आजूबाजूच्या खेड्यापाड्यांच्या गावामध्ये होल्या पेटल्या जायच्या आणि त्या होळीमध्ये आपले महाराज नारळ टाकायचे. नारळ इथे टाकला तर जो कोणी बहादूर पेटक्या होलीमधून हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कड आणि मानाचं घोडं बक्षिलायचं. नारळकोटवरती कधी बसताना, आपल्या दरबारामध्ये बसताना तरी पायामध्ये जोडे घालत होते. या मूर्तीमध्ये जोडे आहेत, त्यामुळे मूर्ती बाहेर बसवण्यात आलेला आहे. मूर्ती 1974 साली इंदिरा गांधी आणि यशवंतरावजी चव्हाण यांच्या हस्ते मूर्ती स्थापना केली. वरचं छप्पर 2 जून 2012 मध्ये श्री उदयनराजे भोसले यांच्या हस्ते वरचं छप्पर बसवलं. ही लावल्याच्या दूरवर पसरलेली बाजारपेठ आहे. बाजारपेठची आहे घोड्यात आहे. पूर्वीचे लोक घोड्यावरती बसून बाजार करायचे.
यांचं काय चाललंय बघ. हे काय कुठे गेली वाटतं. काय चाललंय बघा यांचा. खेकड, छोटे खेकड आहे. खेकड पकडले, खेकड छोटीशी. अरे पडली, शहरात इथे पडली. सगळं थांबल्या रोपवेसाठी, कंटाळले सगळे. किती गर्दी झालेली. आता गर्दी खाली झाली. 1743 मला आमचा 1862 असा काय नंबर आहे. आता आलाय जवळजवळ 3 तास गेला आम्हाला वेटिंगला. बसलाय ते बघ, कंटाळली. आता फायनली आमचा नंबर आलाय. 1875 1862 होता. आम्हाला गेलं 4 तास गेलं टोटली. खाली येऊन आम्ही थांबलो तर 4 तास गेले. आणि पाहू शकता 1875 चाल्यात आता आमचं. हो, कसा वाटतंय? मस्त का? खूप छान वाटतं. काय टेन्शन नाही. कंटाळली रे, कंटाळली. असं तर काय हरकत नाही, एन्जॉय केला. चला तर आता आम्ही रोपवेचे येते आणि ते जरासं हास्य आहेत. म्हणजे खरंच खुशी आली जराशी. म्हणजे एवढ्या हा ते खुशी दिसते आता. टवटवीत झालं. आता काय ना, आता रात्र झाले ना बाय. टेन्शन आलाय. टेन्शन घ्यायचं नाही. भाऊ पण खूप झाले दिसतंय. चला आता आम्ही फायनली बसलोय. आता किती वाजल्यात? 38 मिनिटं झाल्यात. तर आता चालू आम्ही खाली. नंतर जाऊ आम्ही काहीतरी बघू. आता कुठे जायचं प्लॅन करतात ते. कुठे जायचं आता? आपल्याला दिव्यागर तिथे रूम वगैरे बघू आणि काय जेवायचं काय बघू. आता चाललंय खाली. पाहू शकतोय खाली अंधार वगैरे आहे. कसं वाटतंय? आता पाहू शकतोय. मागे बसल्यात आणि दुसरी आहे. कसं दिसतंय? तू एवढं नाही दिसत. काय नाही आलोय. काय नाही आम्ही घाबरत नाही, पण थोडा भीतो. पार्किंग. हाय नमस्कार, गुड मॉर्निंग. आजचा नेक्स्ट डेज. आता आम्ही आहे फार्म, म्हणजे आम्ही रूम घेतले इथे. एक प्रकारे फार्म हाऊसच आहे हा. आम्ही दिव्यागर काल रात्री स्टे केला इथे. तर आता सकाळ झालं आहे आणि आम्ही इथे आमचं फार्म हाऊस आहे. हो म्हणजे आहे रूम आहे तिथे, नंतर दाखवीनच मी. आता चाललो आम्ही मच्छीचा लिलाव समुद्राकडे चाललो आहे. तर आता सगळे बसल्यात इथू वगैरे आणि आम्ही चाललो. आम्हाला फिश पाहायचं आहे, फिश खायचं. बसतो आम्ही. आता आम्ही चाललो होतं समुद्राकडे, बीचकडे. तिकडेच फिश मार्केट आहे. मच्छी मार्केट कुठे इकडं? सरळ लांब आहे. म्हणजे बैलगाड्यावाल्याला विचारलं ते मर्सिडीज होते. ऑटोमॅटिक. कसं कॉटेज आहेत. काय सुंदर नजारा आहे ना. झालं इतकी रूम कसली वाटत असेल ना. म्हणजे कसलं भारी वाटते बघा दिव्यागर. मी आलोय श्रीवर्धनमध्ये भरडकोळ येथे. मच्छी मार्केट लिलाव चालू आहे. उद्याला कसं देतात. आता हा पेचकाकडेच आहे. पण असं गावाकडे आहेत.
तर गावाकडे तर मच्छी विकतात. तर आता किती रुपयाला स्वस्त भेटते ते पाहूया. असं नाही बोलले दोघींचे एक आणि प्लेट नाही एवढी प्लेट लावतो 500ला बोलताय पण मावशी काय ऐकत नाही. बरोबर 500 का आमच्याकडे पण एवढं नाही येणार. तुला बोला 800 रुपये दर सगळीचे. का भवानी आहे म्हणून 1200 सगळी ना? सगळी गण तुला भवानी. आता 700 बोलून रत्तर भवानीचं मावशी कट करून मला डोकं चला आता 1200 बोलले, आपण काय बोलता? 1000 बोलली, 800 बोलली, 900 बोलली, 700 पापलेट दिले 700ला दिली. काय कर माहिती का डोकं आता बघू काय पापलेट किंवा सुरमई असा काहीतरी विचार चालू आहे. तर कोलबी आम्ही घेतले ऑलरेडी. आता चालत बघतात ते सुरमई घेते का काय ते डेंजर होतो. काय सुरमई का सुरमई काय किती बोलतोय? मावशी लय बोलतोय 6000 बोलतो. 6000 मावशी लय सुरमईचं चांगलं 6000 सांगितलं. काय आमची ट्रिप नाही होणार एवढी मोठी. 1800 रुपये. मावशी पण जोक करतो. आता सुरुवात कर. मावशीने भरपूर आणलेत. तर आम्हाला काही बजेटमध्ये दिला तर आम्ही घेऊ. आमचं बजेट आपलं आहे. आणि पापलेट पण सांगा मला कसं देशील ऑप्शनला. 1500 आणि ह्याचे टोटल 1500 ना? तिन्ही पण चल. 1500 नको सासर भाऊला बोलव रे. अरे दोघांचे 1500 सांगितलं. नाही नको. हा मार. 1800. मावशी लय मोठे. तर काय किती कमी करायचं काय समजा नाही. आता आमचा मेन भाऊचा धक्का आलेला आहे. मावशी द्या. दे मावशी काय आम्ही एवढं लांबून आल्या. 1500 देशील नाही ना. आम्ही हे जोडी देतो 1000 रुपयाला. तुला मोठी कार बोलस मोठी काढली ना मग बोल ना व्यवस्थित. 1100 घेतलं मावशी दोन्ही 1100. हे मावशी घेतलं आता 1100. नको नको आता 100 टाकलं तर आमचा 100 रुपये आता 1100 किलो 1000 रुपये आपण एवढी मच्छी खायची आम्हाला. नाही 1200. हे मावशी चला 1100 घेतलं मावशी. आता आम्हाला ना नाराज नको करू. तुला 1800चा खर्च घेऊन 1800 नको 1100 द्या त्याला 1100 घे चल घे चल चला 1200. घ्या बघा काय 1400 नाही बोलत ना त्याने उचलल्या. घ्या मावशी 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 दिलदार आहे. मावशी दिलदार आहे. दिलदारला 100 रुपये टाक. राहू द्या 1100 बरोबर आहेत. नाही चिपळूण. मावशी मावशी ऐकतच नाही. चला मावशी डन झाले 1100 मध्ये. फायनली आमची मावशी डन झाले 1100 रुपये द्यायला. नको घे नाही कापायचे. कापायचे पैसे नसतं आमच्याकडे नाही. आमच्याकडे घेतच नाही. आम्ही फिरतो कधी आता कापायचं कापाचं पैसे मावशी 50 रुपये भवानी. नाही. मावशी कधीपासून तुम्ही इथं राहता? हा ना. माल कुठून आणता म्हणजे असं इथंच पकडता का? चालेल. मावशी बोलते इथंच पकडतात बोलते. बोटी जातात आतमध्ये आणि इथनं पकडून आणतात. आणि मावशीने झालाय आपल्याकडं पैसे नाही म्हणजे मच्छी घेतली तर मच्छी कापाचा पैसे नाही देत. पण या मच्छी कापाला पण पैसे देतात 50-100 रुपये घेतात. काय बोला असं देत चल आता काय करायचं. मावशी दिलदार आहे आमची. मावशीने नाही घेतलं आमचं पण लय महाग झाले. हे भाषा बोटे निघल्यात बघ. आता दुसऱ्या मावशीकडे आले मी. आम्ही कोळंबी घेतले ते तोडतात. एवढीच मावशी झाली. ब्लॉगर आहे आमचा ह्यो. हे कितीची? आमचे पण खाणार आहेत मासे. आम्ही मार्केटला हे किती रुपयाची घेतली आपण? काय असेल ते XYZ काय माहिती. मग सांगितल्याप्रमाणे कितीला असेल ती. लयच कमी झाली रे. एकदम मच्छी तोडलं. खेडेगावातला आहे हा. कारण का तिथेच हे जातात आणि तिथनं बोटीमध्ये जाऊन मासेमारी करतात आणि इथे विकतात. काय भरपूर मागे बाकी ते फ्रेश आहेत. ताजा ताजा माळ आहे. मावशी सांगते बघ कशी. काढून देता बांगडा कोलंबी छोटी मोठी कोलंबी. ही कवटालू पापलेट आहे आतमध्ये मावशी रेंज नाही का इथं? झाले. अकाउंट चालू आहे मावशीचा. बघला मावशीकडे पण जीपे आहे. म्हणजे किती धंदा धंदा. एकच 1110 मावशी 1110 ना.
ए मावशी अजून 100चं आम्हाला काहीतरी ते वरचं राहिलं ते पण 1200 त्यांचे हा ते 1200 टाकते मी अजून 1300 कोलबी द्यायचं जवळ. नको मावशी 1100 द्या ना. हे पापलेट दे, दोन काय मामा तर स्कॅनर देतील आणि आम्ही पे करणार 1100 रुपये. नाही 1250 मामा ऐकतच नाही 1200 घेऊन बसल्यात. काय बोला? आम्हाला गावाला नाही तुम्ही असं मावशी काय तरी आम्हाला फ्री दे. काय देऊ फ्री बांगडा देऊ हा, बघू बांगड 3-4 दे बांगड. तेच द्या ना बांगडा. आमची 5 पोरं आणि 5 दे. 100 रुपये येतील 5 बांगडे. 100 रुपये 5 बांगड्या दे. मावशी दिलदार आहे तू. मावशीची व्हिडिओ घे मावशी नाही आई आहे ही मावशी आहे. आई दे आता काय आई तू बोलशील ती पूर्व दिशा आहे. अहो, कोलंबी घ्या रे जरा. खाल्ला वाटांगा नाही. नाही त्याचा विषय आहे काहीतरी इशूच चालला काहीतरी इशू. आता पैसे पे करा. आता फायनली काढला पहिले थांब झाला झालं का बघू होतं का? ओ 1250 तरी प्रॉब्लेम आहे. अवेलेबल आहे ते. जर पैसे घे घे आता फायनली आम्ही कॅश काढलीच. आम्हाला जीपे करायला होता. आम्हाला कॅश पाहिजे होती. अरे बांगड्याची साईजच तेवढी आहे. मावशी 5 दे आम्हाला. अजून दे 2 ते मध्ये 100 रुपये दे. नाही मावशी दे आता यात एवढं हे केलं तर बागडे का बागडे मावशी 2 टाक मावशी. देतो घे अजून 2 टाक मावशी 2 मावशी पोरा रुसतील. 2 टाक किती आहे रे? अशी तर लुटलंच म्हणा. नाही लुटला मावशी पोरा रुसतील. मावशी दिला रे तू. मग कोलंबी पैसा असेल. ओ भाऊ मावशी दिला रे मावशी काय मावशी घे इकडे मावशी घे. मावशीला दिलेले पैसे स्वागत समारंभ चालू आहे आणि मी पैसे दिलेले आहेत. त्यांचंच ते 40 कवरा पाहिजे ना. बरोबर आहे घे मावशी. अरे मामा बरोबर कटिंगचं मामा बोलतो 40 दिले ना. असू दे मावशी तू काय दिलदार आहे मावशी अशी काय करतोय. 40 दिला उलटा मी काय नाही देतो ते. खिशात हात घालून नाही ते. मावशी असं दे. नको मावशी असे काय करतोय. तुमच्या गावात येऊन आम्हाला मानदान नाही दिलं मग तुम्ही असं काय. मामा आम्ही गावाला तुमच्या गावात आलो बरोबर का नाही. मग मावशी चिकट्या ना आम्ही कोली नाही आहो. मिस्टरनी आणा आम्हाला चिकट. ह्यो बघ असं असतं बघ. त्याला फायनली मावशीला 1240 रुपये दिल्यात. मावशीने पण आमच्याशी वार्तालाप केलं आणि झालं डन झालं. मावशी रुसली जराशी आमच्या पण मावशी दिलदार आहे. मावशी दिलदार आहे. मावशी दिलदार आहे. चला तर आम्ही फायनली आम्ही घेतल्या. आता आम्ही चाललो जाऊ आम्ही स्टे करू आणि तिथे खाऊ मस्त मध्ये आणि एन्जॉय करू. चला हो चला दादा कॅरी बॅग करायला पण आम्हाला त्याचा पण एक्स्ट्रा चार्ज नाही घेतलं बरं आहे. त्याला मावशीला आता बाय करतो. मावशी ए मावशी बाय चाललो. फायनली बाय करून चाललो. त्याला बसतो आता आम्ही चाललो आम्ही रूमवर ना रूमवरशी आम्ही जाऊ बीचवर. चला बघा नजारा बघा. चला आता आमचा शुभारंभ करत आहे. जितू सारडेकर आग लावतोय. आग म्हणजे आमची शेगडी पेटवतोय आणि भडका उडला आणि घाबरलाय. आता इथे आम्ही फार्म हाऊस इथेच आम्ही फार्म हाऊसच ना इथे आम्ही आता जेवण करण्यासाठी सज्ज बाईंनी ठेवलेला आहे टोप. यात आम्ही भात करणार आणि आम्ही इकडे आलोय. 5 जणी सवासणी तर 5 जणी सवासीने हात लावतात आणि पहिला लसूण सुरुवात. यातला आम्ही मच्छी आणल्यात. आता या कशा करतात ते पाहू आपण पुढे. सुगरण येण्यात झाला मस्त आहे बघा नजार भारी आहे. आम्ही मामाने त्याला करणार दिलं थोडस काय किती दिलं रे मामाला. मामाला किती दिलं किती दिलं. आता मच्छीचं कामकाज चालू आहे. कोळंबी साफसफाई आंघोळ चालले त्यांची. हे बघ हे आता नंतर आम्ही दाखवू. आमचा मधू अण्णा मधू बाबांचा वारसा चालवणार पुढे. अरे गावकीच ते गावात असतात. जास्त मागणी त्यांना आहे म्हणून तुला लगेच जास्त म्हणा चाललाय. तेल भातात तेल. अरे नको. अरे भातात तेल भातात तेल बघ ना पण खूप येतो. कुकच आहे. डबी झाली. आता सुरमई आम्ही फ्रेश करूनच आणले.
साफसफाई करून झालं. यांना काही त्रास दिला ना आम्ही. चला आता आम्ही आणि हे बागड नाही बागड कुठे आहेत? अरे बागड कुठे आहेत? हे बघ त्या मावशीने आम्हाला 4 दिले फ्री. हे 2च दिवस होती मावशी. पन्नासचा वाटा हो मावशी. हे कसा वाटा आहे? 50चा? नाही तो जास्त 100 रुपये. 100 रुपये? अरे 700 रुपयाची कोलबी आहे ती. आलं स्वस्त आहे आता मावशा. हे 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 बघ नवरा बायकोचं भांडण बघ. चला इकडे घ्या. इकडे नाही गुपित कमी. अरे कोलबी पडली बाबा 100 रुपये. कोलबी बाबा कोलबी वगैरे टाकून देतात. अरे कोलबी पडले 5 तरी कमी झालं असतं. ऐकत पण काय मॅटर बघ ना. पण इथं आम्ही डन केलाय कसं तरी मॅनेज केला नाही. ह्या बायका आतमध्ये घेऊन येतात. काय समजतं का? अजून भरवून पाणी लय भांडतात. तूच आमचा मोरके आहे. नको बाई मोरक्याच बोलतील तुला. आम्ही आता फार्म हाऊस घेतलेला या. इथे आमचं जेवण वगैरे चाललं आहे आणि पाहू शकतो अख्खा फुल आम्हाला घर दिलेला आहे स्टे करण्यासाठी. तर जितू येतो मध्ये सारखा कशाला मध्ये येतो रे? हा इकडे दुसऱ्यांना दिलाय. हा आम्हाला फुल वापरायला दिलाय. ऑनली आमचं किती रुपये येते? 3,500 घेतले. 3,500 मध्ये फुल आणि आम्हाला इथे जेवणाची सुविधा करण्यासाठी दिले. पाहू शकता किती मोठा आहे कॉटेज. कॉटेज म्हणजे फार्म हाऊसच बोलला जाईल कारण का फार्म हाऊस सारखाच दिसतोय. मस्त व्हेरी गुड. आणि कोण चॉईसला आलता? धनंजय पाटील आणि राकेश साडेकर. गुड चॉईस. लावलाय सुरुवात झाली आता. सगळा घेतलाय काय तू? लागला या पूर्वांश. हा बोल काय? इकडे चालू झालंय काम. फोडणी दिलेली आहे. फोडणीच ना. आता हे कोळंबी करणार. इकडे मसाला लावून झालेला आहे. आता यांना पण लावलं नंतर आम्ही फ्राय करणार ना. काय रे जेवण झालं म्हणत ना तिथे जाऊ ना. कुठं जायचं आहे? बीचवर जेवण झालं बीचवर जायचं ना. मग मी तो पाणी आला ना मी नाक बंद करेन म्हणत ना पाणी येईल माझ्या अंगावर. येस. लोक आता चहा पितात आणि बिस्किट खातात. हा मस्त. कशी खातात बघू. का खाल्ला झाला खा पडून का? चहा आवडत नाही का? हिरा बसलाय. जर तू वास आला आणि डायरेक्ट मी आलो बाहेर. वासावा आलो मी. फायनली रेडी वगैरे झालो आम्ही.
आम्ही शॉर्ट वगैरे घातल्यात आणि टी शर्ट वगैरे घातल्यात, चेंज केला, मेकअप वगैरे केले आणि चाललो आता आम्ही बीचकडे. एक गाडी निघली, दुसरी गाडी रेडी, आता चाललो आम्ही बीचकडे. केव्हापासून वाट बघत होतं मुलं की बीचवर जायचं आहे, कालपासून लागले होते पाठी. फायनली तो क्षण आला आहे आणि चाललो आता मी बीचकडे. तर जितू सार्डेकरची गाडी एक चालू आहे आणि एक धनंजय पाटील याची गाडी. चला चला चालली आता आमची सवारी बीचकडे. चला बाय बाय. हे गाडी, चला बाय बाय. चालली गाडी. कसं वाटतंय, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. चाललंय कुठं? बीच. काय रे पूर्वांश, कुठं चाललो? मजा करणार का? काय जमल्या, मजा करणार? किती? रास. फायनली आता आमचं पूर्वांश वगैरे, स्वरूप वगैरे रेडी आहेत. व्लॉगर आहे नवीन आमचा, मिनी व्लॉगर आमचा स्वरूप सार्डेकर. छोटा असं आता तो शिकतोय, नंतर मग मोठा व्लॉगर होईल. ह्या संदेश पोटावेल त्याला. आणि 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 हू आणि कू काय पण बोलतो मी. आम्ही एंट्री केले बीचकडे जाण्याची. तर इथे वगैरे आम्ही हे ट्यूब वगैरे घेतलं, मुलांनी हस्तक केलं, कारण की ते ट्यूब आणि त्या बादल्या वगैरे खाण्याला तिकडे घेत होतं. तर बादल्या वगैरे घेऊन ते तसंच घरी पडतात. तर इथे मार्केट आहे. आम्ही आतमध्ये गेलो आणि मिठू इज रेडी. त्यांनी ट्यूब घेतले, वॉटरमेलन, आणि पूर्वांश पण चालला. पाहू शकता नजारा. तर आता आम्ही बीचकडे रवाना झालो आणि बीचचा नजारा पाहू शकता. दिवे आगर या स्पॉटचं नाव आहे, दिवे आगर, श्रीवर्धनमध्ये येतोय. तर आमची फॅमिली सगळी चालले आहेत बीचकडे. इथे मॉन्स्टर आहेत, घोडागाडी आहे, सवारी करू शकतो आणि बोटिंग वगैरे आहे. बघू आता. हां करू बघ खाली. आता खाली बघायचं नाही, पडलो तरी चालेल. आता पाहू शकता मागे रील चालले, इंस्टामध्ये टाकायला त्यांना फेमस व्हायचे. तर समुद्राची रील आता एवढ्या महिन्यातून त्यांना शक्य झालं नाही येण्यासाठी, तर आता ते एन्जॉय करतात. तर इथे चालू आहे रिहर्सल आणि इकडे शोधाशोध चालले गाण्याची. एक नंबर ना बिंबर आणि एक बोट आले मागे, पाहू शकता. हे बघा आहे, म्हणजे किती हाऊस आहे त्यांना. असू ते, हरकत नाही, चालू द्या. आम्ही रीलवाली. काय अर्धा तास झाला, यांना काय गाणेच सिलेक्ट काय समजत नाही. काय झालं, करा लवकर, चला चालू. चालल्यात आमची मंडळी, ऑलरेडी गेलेले आहेत आणि खोल दरीत आलेत आम्ही, खोल समुद्रात. हे पाहू शकता किती पाणी आहे. एवढ्या पाण्यामध्ये आलोय मी आतमध्ये मोबाईल घेऊन. आता व्हिडिओ तिकडे चालला त्यांचा, समुद्रात डान्स चालू आहे त्यांचा, पाहू शकताय. हे बघा आहे शकता. एन्जॉयमेंट चालू झालेलं आहे. चप्पल काढायची ना बापू, येते जेव्हा चप्पल गेली बघ. दे इकडे चप्पल, माझ्या हातात दे. चप्पल गेली भाऊ. चला एन्जॉय. आता एन्जॉय करायला गेलेत आमची मुलं आतमध्ये आणि एन्जॉय करतात. बाई सार्डेकर कमरेवर हात देऊन पाहतोय. आणि इकडे पूर्वांशी मस्ती चालू आहे. मिठू वगैरे गेल्यात, बोटिंग वगैरे करतात तिकडे. आणि चालू झालाय खेळ. बघला इथे खेळायला ते सज्ज झालेत भाऊ. अरे ना बरे लार. ओय आता काचा पोरल्यास त्या. चला आता आम्ही रूम सोडत आहोत, फार्म हाऊस आमचा सोडत आहोत आणि आम्ही चालू आता परतीचा प्रवास घरी. आता पाहू मध्ये काय स्पॉट भेटला तर करू, जर लवकर गेलो तर बरा पडेल. आणि ते आमची बच्चे लोक पण घामाघूम झालेत आणि बीचवरून येऊ आम्ही फ्रेश वगैरे झालो, जेवलो वगैरे आणि आता निघत आहोत. तर लेट्स गो.
आम्ही चाललो सुट्या संपल्या 2 दिवस झाले आम्ही चाललो बाय बाय टाटा सी यू चला रे पाहुण्यांनो अरे पाहुण्यांनो चला काय कढीपत्ता घेता तुम्ही कढीपत्ता तुम्ही घेता काय काय माखंड 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 चला 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 गाड्या गाडा चला 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 आम्ही निघत आहोत हे बघा लहान मुलांच्यात बघा सौम्याची मम्मी लहान झाडात चला चालू आता आम्ही इंदापूरच्या पुढे आलोय तर इथं आम्ही जेवणासाठी थांबलोय जेवण करतात चिकन घेतात थोडासा आणि आम्ही निघलो 3:45 वाजता होतो म्हणजे निघता निघता 4 झाले आम्हाला आणि आलो आता थोडा मध्ये स्टे केला स्टे म्हणजे आम्ही जेवण्यासाठी थांबलो इथे आम्ही जेवण करण्यासाठी सज्ज झालो आहोत जेवण करून आणि जेवणार मग निघणार आणि इथे कापाकापी इकडे चिकन आणलंय राकेश दादा कुक आहेत भाई पाणी टाकायचं काम करणार सपोर्टिंग तो घरी करतो ना रे वहिनीला मदत करतो आता इथे मदत करतो आणि इकडे बच्चा पार्टी आमची एन्जॉय करतात तर लोकेशन आम्ही शोधलाय हळूहळू शोधत आलो किती 50 किलोमीटर पुढे आलोय आणि मध्ये थांबलोय अजून 50 किलोमीटर 70 किलोमीटर आहे अजून 70 किलोमीटर झाला का आम्ही इथं जेवू आणि घरी जाऊ ओके तर मुलांची आता लगोरी चालू झालेली आहे जुन्या गोष्टी आम्हाला साध्य करण्यासाठी त्यांनी आम्हाला लगोरी स्वाभावले हां तर हा आमचा मिनी व्लॉगर आहे स्वरूप तो बोलतो आता आम्ही लगोरी खेळतो जुन्या आम्ही जुने असताना आम्ही लहान असताना अशी लगोरी खेळायचो आता काय मोबाईल आले तर हे पोरांनीसी मोबाईलवर आहेत ह्यो मिठू तर मोबाईलवर असतो चला खेळा बघू कसं खेळता सांगा चला चला सुरुवात करा चला चला करा सुरुवात चला हा टिपा टिपा हा मार घ्या हा नाही झालेला आहे सुरुवात खेळा नाही आणि फुटलेला आहे आऊट झालेला आहे असू दे काय हरकत नाही काहीतरी खेळलं तर रुसलं तर भांडण झालं काय नाही हे पोरा भांडखोर आहे हे काय केला तिना बरोबरी आमच्या हरकी नाही हे बघ अरे मला पाय द्या मी पण बच्चा पार्टी मध्ये समाविष्ट आहे आता बघ चिकन आमचं मला पण आणि बच्चांना म्हणजे पोरांना काय करता लॉलीपॉप करता नाही लॉली काय करणार नाही हे काय अरे म्हणजे काय करतात पकोड ना मग थोडं अजून थोडं 2-3 घे 2-3 घे माझ्यासाठी घे थोडं थोडं घे कडक नको थोडस हा नरम घे एकच मला पण तुम्ही नका का हो मलाच पाहिजे लिंबू आमचं जेवण वगैरे झाला आणि इथे आम्ही जेवलो तिथे त्या साईडला तिकडे मच्छर होते कालोख होता त्या कारणाने आम्ही पेट्रोल पंपवाल्यांना सांगितलं की यांना थोडीशी आम्हाला इथे जागा द्या तर इथे आम्हाला इथे जागा दिली आणि आम्ही जेवलो खिचडी भात असा केला म्हणजे 1 तासाची जत्रा कशी असते तसा केला आणि जेवलो इथे मस्ती चालले झालं आमचं 2 दिवसाचं फिरणं बंद होते रात्री तो वाजता 7:15 तर आम्ही जात आहोत आता गाड्या निघत आहोत थांबल्यात आणि चाललो आम्ही आता आम्ही बंद करतो व्लॉग बाय बाय टाटा सी यू